मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की माही नीलला घेऊन खाली आलेली असते आणि ती वकिलांसमोर देविका आणि नील या दोघांचाही प्लॅन उघड करते. माही सांगू लागते की वकील साहेब, खरं तर माझी प्रॉपर्टी या देविकाला हवी आहे आणि म्हणूनच तिने पॉवर ऑफ अटर्नी मिळविण्याकरता मला नशेचे इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मी तिचा हा डाव उधळून लावलेला आहे. तुम्हाला मागे माझे ब्लड रिपोर्ट दाखवलेले होते, त्यात नशेचे पदार्थ दिसलेले नव्हते. यावरून तर सिद्ध होते की देविकाच मला फसवण्याचा प्लॅन करते. माझा तर विश्वास आहे की माझ्या डॅडूला देखील मारण्याचं काम या देविकानेच केलेलं असणार आहे. तिला माझी प्रॉपर्टी हवी आहे म्हणून सर्व ती हे करत आहे असे माही वकिलांसमोर सर्व काही सत्य सांगून जाते. देविकाला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण नील तर शुद्धीत नसतो आणि माही जे काही सत्य आहे ते वकिलांना सांगत असते. आपली प्रॉपर्टी आता हातातून निघून जात आहे हे पाहून देविकाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि ती क्षणार्धातच हा सगळा डाव नीलवर उलटून देते. वकील साहेब, यात माझी काही एक चुकी नाही. खरं तर माही दारू पिते, सिगरेट ओढते, त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत असे म्हणत ती मोबाईलमधील व्हिडिओ वकिलांना दाखवू लागते. त्यातच देविका म्हणते की या सगळ्यामध्ये या नीलचा दोष आहे, कारण नीलच नशेची औषधं घेतो आणि तोच तो माहीला सुद्धा देतो. नील तर काही शुद्धीत नसतो. आता वकीलसुद्धा गोंधळलेले असतात. देविका हा सगळं प्लॅन माही आणि नीलवरती ढकलून देते. या दोघांनीच मला फसवण्याचा प्लॅन केलेला आहे. एवढं सगळं असताना मी एवढा बिझनेस सांभाळते आणि म्हणूनच माझी छोटीशी रिक्वेस्ट होती की तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावर करा. त्यातच माही म्हणते की माझ्या वडिलांना सुद्धा या देविकाने मारलेलं असणार आहे. वकील साहेब, तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा आणि या देविकाला अटक करा आणि नीलला सुद्धा अटक करा. नील नशेतच म्हणत असतो, देविका तू टेन्शन घेऊ नको, पोलिसांना बोलवायचं असेल तर मी पोलीस आहे, मी सगळं काही मॅनेज करेल. हे पाहून देविकाला राग अनावर होतो आणि ती सरळ नीलच्या थोबाडातच मारते. नीलला तरीसुद्धा काही शुद्ध आलेली नसते. माही वकिलांना सांगत असते की तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा, म्हणजे हा सगळा मॅटर त्यांच्यापर्यंत पोहोचेल. परंतु वकील म्हणतात हे तुमच्या वैयक्तिक गोष्टी आहे, तुम्ही स्वतः एक पर्सनल वकील हायर करा, पोलिसात तक्रार करा असे म्हणत ते तिथून निघून जातात. तर दुसरीकडे देविकावरती आलेली असते आणि ती पाहते की रमा तयार होऊन बाहेर जायला निघालेली असते. सगळा डाव तिच्या लक्षात येतो. ती रमाला पाहते आणि असे म्हणते, तर असं इथे आहे तर आता तुला समजलंच असणार आहे की माही आणि रमा या दोन वेगवेगळ्या मुली आहेत ज्या तुम्ही एकमेकींसमोर आलेल्या आहात. तेवढ्यात माहीही धावत येते आणि ती रमाला इथून पळून जा अशी सांगत असते. पण तेवढ्या देविका बंदूक काढते आणि सरळ रमावर ताणते. रमाला धमकी देऊ लागते, तू इथून कुठेही जाऊ शकत नाही, नाहीतर मी माहीला संपवून टाकेल असे म्हणत ती सरळ माहीला हाताशी घेते आणि तिच्यावरती बंदूक ताणते. आता रमाकडे कोणताही मार्ग राहत नाही, मी तिला सोडून कुठेही जाणार नाही असे ती म्हणते आणि दोघीही देविकाच्या बंदीमध्ये अडकतात. इकडे अक्षय मंदिराच्या इथे रमाची वाट पाहत असतो. फोनही लावतो, परंतु रमा काही फोन उचलत नसते. देविकाने माही आणि रमा या दोघींनाही बांधून ठेवलेले असते आणि ती नीलला शुद्धीवर आणण्याकरता येते. त्याच्या चेहऱ्यावर पाणी टाकते आणि धडकत्या बंद खोलीमध्ये घेऊन जाते. नीलला जेव्हा रमा आणि माही दोघीही समोर आहे हे पाहून थक्क होतो आणि सगळा प्लॅन त्याला समजतो. तेव्हा देविका म्हणते, या एकसारख्या दिसणाऱ्या दोन वेगवेगळ्या मुली आपल्या काय कामाच्या आहेत. त्यावर की नील हसतो आणि म्हणतो की या एकमेकांसारख्या दिसणाऱ्या दोन मुली आपल्या कामाच्याच आहे. आपण दोघींनाही एकमेकींना मारण्याची धमकी देऊन आपल्याला हवं ते काम त्यांच्याकडून करून घेऊ शकतो, नाहीतर एकीला संपवून आपण दुसरीकडून ती काम करून घेऊ शकतो, नाही का असे म्हणत तो माहीला म्हणू लागतो की माही, माझं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे, परंतु मला वाटते तू दुसरं कोणाच्या तरी प्रेमात पडलेली आहे असे म्हणत तो रमाकडे पाहू लागतो. रमालाही कळतं की माही अक्षयच्या प्रेमात पड. त्यावर माही म्हणते की अरे नील, तुझं तर माझ्यावर प्रेम होतं, परंतु तू तर माझ्याशी पैशासाठी प्रेमाचं नाटक केलं आणि देविकाशी हातमिळवणी करून माझ्या विरोधात प्लॅन करत आहे. माझा विश्वासच बसत नाहीये. नील या सर्वावरती फक्त असतो. तर इकडे मंगल आणि कावेरी पैसे मोजत असताना तेवढ्यात सीमाचा मंगलला फोन येतो आणि ती तिला सांगू लागते की हे बघा मंगलताई, खरं तर माही 3 दिवसासाठी तिच्या घरी वैयक्तिक कामासाठी गेलेली आहे. अक्षयला तिने माहेरी येत आहे असे सांगितलेले आहे. तेव्हा जर अक्षय तेथे आला, त्याने फोन वगैरे काही केला तर एवढी सिच्युएशन
सांभाळून घे। तेवढ्यात अक्षय तिथे घरी पोहोचलेलाच असतो। रमा आली आहे का असे विचारता मंगल सिच्युएशन हँडल करत सांगू लागते की रमा मंदिरात तुम्हाला भेटायला निघून गेलेली आहे, तुमची कदाचित चुकामुक झालेली असणार आहे। अक्षय गडबडीने तेथून निघून जातो। मंगल कावेरीला घडला सगळा प्रकार सांगते। इकडे साई आपल्या आईला हे सर्व सांगत असतो की रमा आणि माही या दोन वेगवेगळ्या मुली आहेत। रमा ही अक्षय मुकादमांची बायको आहे आणि आपल्याकडे जी श्रद्धा म्हणून राहत होती ती माही आहे आणि मला माहीत आहे की त्यांना माझी गरज आहे। त्यावरती साईची आई त्याला समजावू लागते, ती मुलगी आपल्याशी कशी वागली तुला माहीत आहे ना, आपण गाव सोडून पुण्याला इथे राहायला आलोय तेव्हापासूनच ते प्रॉब्लेम्स येत आहे, तू त्या मुलीला विसरून का जात नाही। त्यावरती साई म्हणतो की मी कसं विसरून जाऊ, माझं त्यांच्यावरती प्रेम आहे, त्यांना माझ्या मदतीची गरज आहे, मी त्यांच्यापर्यंत पोहोचणारच। तर इकडे देविका रमा आणि माही या दोघींनाही धमकावत असते। ती माहीला सांगत असते की उद्या वकील येते तेव्हा तू त्यांना सांगायचं आहे की मी नशेची औषधं घेतेय आणि सर्व प्रॉपर्टी म्हणजेच पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावे करायची आहे, आता तू जेवून घे। त्यावरती माही म्हणते की जोपर्यंत रमा जेवणार नाही तोपर्यंत मी काही जेवणार नाही। आता मात्र देविका म्हणू लागते की दोघी जणी एकमेकींसाठी असंच करत राहा, आम्हाला त्याने काही एक फरक पडणार नाही, तुम्ही रात्रभर इथेच राहा, गप्पा मारा, पण उद्या जेव्हा वकील येते तेव्हा आम्ही सांगितले तसंच तुला करायचं आहे। माही याला नकार देते। त्यावर देविका म्हणते ठीक आहे, मग आम्ही रमाला मारून टाकू। त्यावरती माही खूपच काळजीत पडते आणि शेवटी देविका नील जे काही म्हणत आहे ते करायला तयार होते, कारण नीलने सरळ बंदूकच रमावरती ताणलेली असते। माही म्हणते की ठीक आहे, उद्या वकील आल्यानंतर तुम्ही जसं म्हणताय तसं मी करायला तयार आहे। तर इकडे अक्षय घरी धावत पळत येतो आणि आईला विचारू लागतो की रमा घरी आली आहे की नाही, मी त्यांच्या घरीही गेलो तिथेही रमा नव्हती, मंदिरातही मला भेटली नाही, तुम्ही लोक सर्वजण माझ्यापासून काही लपवत तर नाही ना। त्यावर सीमा म्हणते असं काही एक नाही अक्षय। त्यावरती आई आजीही तेथे येतात। आता अक्षयची चिंता वाढलेली असते, रमा अजूनही घरी आलेली नाही म्हणून धाकधूक वाटत असते। आई आजी सिच्युएशन सांभाळत अक्षयला सांगतात की अरे रमाला तुला एक सरप्राईज द्यायचं होतं, पण ते प्लॅन अजून झालेला नाही, तिने आम्हाला विश्वासात घेऊन सर्व काही सांगितलेलं आहे। अक्षयला राग येतो, ते माझा जीव टांगणीला लागलेला आहे आणि तुम्ही लोक माझ्याशी असं वागत आहात असे म्हणत अक्षय रागावून त्याच्या रूममध्ये निघून जातो। तर सीमा आई आजीला बरं झालं तुम्ही ही वेळ सावरून घेतलेली आहे, माहितीच्या घरी गेलेली आहे खरी, परंतु ती परत येते की नाही मला याचीच काळजी वाटलेली आहे, ती तिथे व्यवस्थित असेल की नाही याचीही मला चिंता वाटत आहे। आई आजी सीमाला सांगतात आपण अभिषेकला तिच्या घरी पाठवून देऊया, म्हणजे आपल्याला सर्व सिच्युएशन समजून येईल। तर इकडे अक्षय त्याच्या खोलीत विचार करत असतो की घरचे माझ्यापासून काही लपवत आहेत का, सगळं काही वातावरण वेगळं वाटत आहे। तर येणाऱ्या उद्याच्या म्हणजे 2 एप्रिलच्या भागाच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की इकडे माही देविका सांगेल ती करायला तयार होते, परंतु रमाला त्या बदल्यात तिच्या घरी पाठवून द्यायचं अशी अट ती देविका आणि नील समोर ठेवते। रमा मात्र हे सर्व पाहतच असते। तर दुसरीकडे साई पंकजला भेटायला त्याच्या घरी जातो आणि रमाचा फोटो दाखवत पंकज त्यालाच विचारू लागतो की तुमच्याकडे रमाचा फोटो आलाच कसा। तेव्हा साई पंकजला सर्व काही घडला प्रकार सांगतो। रमाचा अपघात झाल्यानंतर ती आपल्याकडे भेटली होती आणि मी तिची सेवा केलेली होती। तेव्हा पंकजला सर्व गोष्ट समजतो आणि तो ही गोष्ट सांगण्याकरता अक्षयकडे पोहोचतो। तो अक्षयला जेव्हा भेटायला जातो तेव्हा साई त्याच्यासोबत आहे। तेव्हा ते पंकजला विचारतात काका तुम्ही याला ओळखता का। त्यावरती पंकज म्हणतो अहो जावई बापू मी तुम्हाला एक सिक्रेट सांगायला आलेलो आहे। आता अक्षयला माही आणि रमा या 2 वेगवेगळ्या मुली आहेत हे सत्य समजेल का, आणि अक्षय साई आणि पंकज तिघेजण मिळून माही आणि रमा या दोघींना सोडवण्यासाठी मास्टर प्लॅन आखतील का, पाहणे रंजक ठरेल। मालिकांच्या अपडेट करता शॉन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।